नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन. मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. कसं वातावरण आहे तुमच्याकडं? पण पाऊस येतो का जातो किंवा ढगाळ वातावरण आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी पूर्ण ड्रेस एक शिवून घेतला आणि ते शिवता शिवताच आपल्याला एक लग्नाची म्हणजे रविवारीच लग्न आहे, तर त्या लग्नाची एक ऑर्डर आपल्याला आली. अचानक लग्न वगैरे, तर मग जमलं का काय मला पण एवढं माहीत नाही, पण अचानकच सकाळीच मला जवळजवळ किती 6:30 वाजलेले होते वाटतं, तेव्हा त्या कस्टमरांचा फोन आला की आम्हाला अर्जंट म्हणजे 2 साडी ब्लाऊज लग्नाचे पाहिजे, तर देणार का ताई? तर मग मी त्यांना सांगितलं की आता तर लाईट नाही, माझ्या मोबाईलला पण चार्जिंग नाही आहे, पण मी तुम्हाला 9पर्यंत शॉपमध्ये येऊन ते ब्लाऊज वगैरे घेते म्हणून. तर बघा मैत्रिणींनो, मी शॉपमध्ये आले तर आपला हा एक ड्रेस कंप्लीट शिवून झाला, तो दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, हा एक ड्रेस माझा शिवून झालेला आहे. हा साडीचा नसून असं ड्रेस मटेरियल मिळतं. हे कलकत्ता बंगाली किंवा साऊथ इंडियनच्या बायका जास्त घालतात, व ह्या ताई पण ब्राह्मण आहे व त्यांना पूजापाठला असे पिवळ्या कलरचे ड्रेस वगैरे लागतात. तर बघा किती सुंदर असा हा आपला ड्रेस शिवून झालेला आहे. त्यावरची पॅन्ट मी पटियाला शिवली कारण मटेरियल भरपूर मोठं होतं. हे बघा, आणि त्या ताईंची तब्येत पण माझी आणि हेल्दी आहे, तिच्याने पॅन्ट पण मी खूप सुंदर अशी शिवलेली. हे बघा, आणि ही त्यावरील ओढणी आहे, तर ओढणी पण बघा किती सुंदर अशी आहे, कडक. मला तर ड्रेस आवडला. तुम्हाला आवडला का नाही ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही विचारणार ह्या ड्रेसची शिलाई किती घेतली, तर मी ह्या ड्रेसची शिलाई 450 रुपये अस्तर सहित घेतलेली आहे. आणि हे ड्रेस शिवताच 2 वेळा पण लाईट गेली, पण तो ड्रेस आता आपला कंप्लीट झाला व सकाळी आपल्याला त्या लग्नाची ऑर्डर आली, ती मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवते. हे बघा, खूप सुंदर अशा साड्या आहे. खूप सुंदर अशा साड्या आहेत बघा. आता याचा आपल्याला ब्लाऊज पीस काढावं लागेल. तर त्या ताईंनी सांगितलं आहे तुम्हाला, कारण मला हे रविवारी संध्याकाळपर्यंत द्यायचे आहे, तर होता होईल तर तुमच्या पद्धतीने याला पॅटर्न करा. तर बघते मी आता कशा प्रकारे पॅटर्न करायचं, व लांब बाई शिवायची का छोटी बाई, कारण हे पण आपलं नेहमीचं कस्टमर आहे आणि त्यांच्या तिथं नात्या कुठंतरी अचानक लग्न जमल्यामुळे त्यांना इमर्जन्सी जावं लागणार आहे, अगदी जवळचं लग्न असल्यामुळे. आणि ही एक साडी, तर ही पण बघा किती सुंदर आहे. मला वाटतं दोघी जावा असतील किंवा सासू सुना असतील, तर दोघी साड्यांचे कलर तर सेम आहे, पण डिझाईन व पॅटर्न वेगवेगळे. त्या ब्लाऊजमध्ये ब्लाऊज डिझायनर होतं आणि ह्या ब्लाऊजमध्ये पूर्ण प्लेन आहे. हे बघा मैत्रिणींनो, ही पण साडी खूप सुंदर अशी आहे. हे बघा, खूप सुंदर अशी ही साडी आहे. पुढं येईल आपण गोंडे आहे. छान साडी 2400 रुपयाला. आणि ही जी साडी आहे हिची पण प्राइस सांगते मी तुम्हाला, हे पण 1500 रुपयाची आहे, पण हिचं ब्लाऊज डिझायनर आहे. हे बघा, तर बघते मी आता. सध्या तर मी आता हिच्या पिको फॉल करून घेणार आहे लगेच, कारण उद्या आहे शनिवार आणि आमच्याकडं शनिवारी लाईट जात असते. आणि मी मगाशी कालच्या दिवशी तुम्हाला ह्या साड्या दाखवलेल्या होत्या, ह्या पण लग्नाच्या होत्या. त्या ताईंनी सांगितलं होतं की मी गुरुवारी येऊन घेऊन जाणार. तर बघा मैत्रिणींनो, बायका कशा करतात, आपल्याला अर्जंट करायला लावतात पण नेत तर नाही. तर ह्या साड्या मी मानपाट एक करून सण अर्जंट केल्या, प्लस ते ब्लाऊज शिवलं. हे बघा, तरी त्या ताईंचा अजून पत्ता नाही. आणि हा ड्रेस मटेरियल माझंवालं जवळजवळ तिकडच्या दुकानापासून कट करून ठेवलेलं आहे, पण अजून पण ते आपलं शिवून होत नाही. आता आपलं प्रत्येक टेलर लोकांचं कसं असतं,
की आपण दुसऱ्याचं शिवतो पण स्वतःकडं अजिबात लक्ष देत नाही. तर माझं पण तेच होतं मैत्रिणींनो, मी स्वतःचं अजिबात शिवत नाही. पण आता मला ड्रेस मटेरियलच नाही राहिलेले, कारण मी पण खूप ड्रेस घालत असते आणि आता ड्रेसच नाही आहे. तर 2-3 ड्रेस कट करून ठेवलेले, पण वेळच भेटत नाही. आपलं जेव्हा आपण मशीनवर घेतो शिवायला तेव्हा नेमकं कोणीतरी अर्जंट येतं व पहिलं काम पण खूप माझं पेंटिंग आहे तिकडच्या दुकानाचं. आणि शिर्डीला पण माझे 2 दिवस गेले, ते पण कामाचा 2 दिवसाचा लोड आला आहे. आणि मैत्रिणींनो, माझं आलं बसमध्ये चढता चढता गर्दी प्रचंड, इतकी गर्दी आहे बसमध्ये, सर्वीकडं बायकाच बायका, माणसांना जास्त चान्सच नाही तिच्याने. बसमध्ये चढताना मला कोणीतरी धक्का मारला का काय, तर माझं बघा किती सुंदर घड्याळ होतं, तुम्ही नेहमी बघत होते माझ्या हातामध्ये, तर ते घड्याळच हरवून गेलं. आणि ते आता मला घ्यायचं आहे, पण मला तेवढा पण वेळ नाही आता की बाजारात जाऊन ते घड्याळ आणायला. तर मी या हातामध्ये बांगडी घातली, पण सारखं असं बघावं लागतंय की सवय असते ना आपल्याला की घड्याळ घातलंय, किती वाजले. तर 2-3 वेळा मी असं गाडी चालवताना पण करत असते. तर मैत्रिणींनो, जी आवडीची वस्तू हरवली ती आपल्याला मनात राहते की अरे आपण व्यवस्थित बसमध्ये चढतानाच घातली असता तर ती हरवलीच नसता, कस काय पडली, का पडली, आपण असं त्याचा विचार करत असतो. तर तुमच्या बाबतीत पण असं घडतं का मैत्रिणींनो? मला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. धन्यवाद. जय गजानन.